यांनी निकालाच्या पार्श्वभूमीवरती काय प्रतिक्रिया दिली आहे आपण जाणून घेऊयात। जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो ती संस्था चांगली असते, जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो त्या संस्थेवर निवडणूक आयोग असेल, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न किंवा टीका करण्याचे प्रकार अनेक वेळा त्यांनी केलेले आहेत। म्हणून मी एवढंच सांगतो, मेरिटवर, या सर्व मेरिटवर अध्यक्ष महोदयांनी आमच्या बाजूने निकाल दिला पाहिजे, मेरिटवर निकाल दिला पाहिजे, कारण पक्ष आम्ही आहोत। काही लोक यामध्ये मॅच फिक्सिंगचा आरोप करतात। आता मॅच फिक्सिंग म्हणजे काय? म्हणजे त्यांचे आमदार, विरोधी पक्षाचे लोक मग अध्यक्षांच्या कॅबिनमध्ये जेवत होते, ते काही आम्ही त्याच्यावर आक्षेप घेतला का? अधिकाऱ्यांच्या सोबत ऑफिशियल बैठक झाली, लपून छपून बैठक झालेली नाही। त्यामुळे जे लोक चोराच्या मनात चांदणं असतं, लपून छपून बैठका करणाऱ्या अंधारामध्ये आम्ही त्या करत नाही। आमचं काम अगदी स्पष्ट असतं, त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही। सुप्रीम कोर्टाने देखील या सरकारला जेव्हा राज्यपाल महोदयांनी बोलावलं, ते जे घटनाबाह्य सरकार म्हणतात त्यांना मी सांगू इच्छितो, घटनाबाह्य ते लोक आहेत। कारण सुप्रीम कोर्टाने देखील आपल्या निकालामध्ये, निवडणूक आयोगाने देखील आपल्या निकालामध्ये म्हटलेलं आहे की त्यावेळेस पूर्व मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे या सरकार अस्तित्वात नव्हतं। म्हणजे बहुमताचं सरकार आहे, आणि मग असं बहुमताचं सरकार असताना सुप्रीम कोर्टाने देखील गव्हर्नरने जे आम्हाला आमंत्रित केलं ते जस्टिफाय केलेलं आहे त्यांच्या ऑर्डरमध्ये। हे 204 पॅरा 205 पॅरामध्ये हे जरा जे अकलेचे तारे हे करतायत, पाजळतायत, ते जे आरोप करतायत त्यांनी जरा हे वाचावं आणि नंतर बोलावं। मुख्यमंत्र्यांची आत्ताच एक महत्त्वाची प्रतिक्रिया आलेली आहे, आपण ती सुद्धा बघूयात। त्याशिवाय दुसरा मार्ग म्हणजे धंदाच नाहीये। काही झालं की सकाळी कोर्टात, दुपारी कोर्टात, संध्याकाळी कोर्टात। कोर्टाने निकाल त्यांच्या बाजूने दिला की कोर्ट चांगलं, कोर्टाने निकाल त्यांच्या मेरिटवर दिला की कोर्ट वाईट, इलेक्शन कमिशनने त्यांच्या बाजूने निकाल दिला की चांगलं, त्यांच्या विरुद्ध दिला की निवडणूक आयोगाला चुना आयोग। हे असे टीका करणारे ते लोक, त्यांच्यावर काय अपेक्षा ठेवणार? गिरीश राव आता आपल्या सोबत आहेत, ज्येष्ठ कायदेतज्ञ। राव सर,